श्रोते हो, नमस्कार. आपण ऐकत आहात ज्ञानेश्वरी एक अपूर्व शांतिकथा. प्राध्यापक व दी कुलकर्णी यांनी ज्ञानेश्वरीवर दिलेल्या सलग 22 व्याख्यानातील पुष्प 10वे वाचन करीत आहेत अनंत साने. पुष्प 10वे. आपण पाहिलं की ज्ञानी भक्त आणि जो योगी आहे तो आपला देह कसा विसर्जित करतो त्याचं वर्णन आपण पाहत होतो. का झाकलिये घटीचा दिवा, नेळजे काय जाहला केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी, तो केवळ परब्रह्म, जया परमपुरुष ऐसे नाम, ते माझे निजधाम होऊन ठाके. असा हा जो ज्ञानी, योगी आणि भक्त असलेला पुरुष हा शेवटी परमपुरुषच होतो, ब्रह्मरूपच होतो आणि तो माझं निजधाम होऊनही राहतो. म्हणजे याच्या पलीकडे आता कुठेही जाता येत नाही, कारण जायचं नसतं, राहतच नाही काही. तेव्हा ही सर्वोच्च अवस्था निजधाम हे कुणाचं धाम आहे? ज्या अक्षर पुरुषाचं काल आपण वर्णन पाहिलं त्याचं हे धाम आहे. हे सगळं त्याचंच आहे, पण शिवाय ते निजधाम म्हणून वर्णनासाठी घेतलेलं असा तो होतो हे इथं सांगितलं. त्यानंतर या निजधामाकडे जाण्यासाठी कोण कोण किती प्रयत्नशील असतात ते पुढच्या श्लोकात दिलेले. वेदविद, वेदाध्ययन करणारे, केवळ ज्ञानी हा आत्ताचा केवळ ज्ञानी नाही, भक्तीचा भाग त्यात आहे, योगाचा भाग आहे आणि असा जो आहे त्याचं हे वर्णन आहे. पण आता केवळ वेदविद जो आहे तो तिथं जाण्याचा प्रयत्न करतो. वितरागी म्हणजे वैराग्यशील, यतिधर्मी जे आहेत, नियम करणारे ते जाण्याचा प्रयत्न करतात आणि ब्रह्मचारी म्हणजे इंद्रिय दमन करून या सर्व सुखापासून परावर्तून राहणारे जे ब्रह्मचारी आहेत, ब्रह्मचर्य चरंती, ते लोकही प्रयत्न करतात. पण त्यांना हे कठीण आहे. तत्ते पदम संग्रहेण प्रवक्षे. हे लोक तिथे जाण्याचा प्रयत्न करतात. त्या पदाचं मी पुन्हा एकदा थोडक्यात वर्णन करतो असं म्हणून भगवंतानी त्याचं वर्णन केलेलं आहे. काय करतात हे? आता आपण नुसते शब्द पाहिले, यांचे प्रयत्न कसे असतात. सर्वद्वारा आणि संयम्य मनोरुधी निरुद्धच मूर्धान ध्यायात मनः प्राणम आस्थितो योगधारणम. सर्व ठिकाणी जिथून म्हणून देह हा देहातला आत्मा इंद्रियामार्फत मोहाकडे आकृष्ट होईल, त्या सगळ्या गोष्टी बंद केल्या, निरुद्ध त्या थोपवल्या, बंद केल्या आणि स्वतःला आतल्या आत गाडून घेऊन किंवा लीन करून किंवा आतल्या आत समरस होऊन जे राहतात, कसे राहतात, तरी सहजे मन कोंडले, हृदयीची असेल उगले, जैसे करचरणी मोडले, परिवरू न सांडी. घरात कोंडून घेतले तरी घराबाहेर जावंसं वाटतं, पण हातपाय मोडलेले आहेत, त्यामुळे जाता येत नाही. असा मनुष्य जसा कोंडून मग आता आपल्याला घरातच राहायचं आहे म्हणून मग घरातच राहतो, असा जो आतल्या आतच राहतो, बाहेर जात नाही, असं हे व्रतनिष्ठ. तैसे चित्त राहिल्या पांडवा, प्राणाचा प्रणवूती करावा. मग अशा तऱ्हेने बाह्य भटकत जाणारं जे मन आहे ते आतमध्ये घेऊन प्राणाचा निरोध करून इथंपर्यंत प्राण तो आणल्यानंतर थोडंसं थांबावं असं काल वर्णन होतं. तिथं मग तो ओंकार, तो प्राणवायू असल्यामुळे तो ध्वनी आहे. ओंकार हा स्वभावताच आपल्याकडे आहे. अजपाजप आपण जो म्हणतो, श्वास आणि निश्वासातून न कळत सुरू वाटणारा सहम किंवा अहम स म्हणजे सोहम आणि हंस, ह्याचे उलट सुलट श्वास आणि निश्वास आणि श्वास यातून येणारं जे व्यक्तरूप, हे नेणेवेणे होणारं स्वाभाविक जे सोहम आणि हंसरूप जे आहे ते जाणीवेने होणारं ओंकार रूप. तेव्हा हळूहळू हे ध्वनीही लुप्त होत जातात, कारण जसे प्राणवायू क्षीण होत जाईल तो शब्द क्षीण होत जातो आणि ओंकार त्याच्या अर्धमात्रेमध्ये मिसळून जातो. चिदाकाशामध्ये मग वायूही नाही, ध्वनीही नाही, फक्त तो आहे. अशी अवस्था जेव्हा येते तववरी तो समीरू, निराळी की जे स्थिरू,
तोपर्यंत वायू हा चिदाकाशामध्ये स्थिर करण्याचा प्रयत्न करा. मग लग्नी जेवी ओंकारू बिंबीची विलसे. आणि मग जेव्हा तो ओंकार त्यामध्ये मिसळून जाईल तेव्हा मग तो प्राण संपला, सगळं संपलं, तो ब्रह्म झाला, ते धाम. म्हणून प्रणवेक नाम हे एका अक्षर ब्रह्म, जो माझे स्वरूप परम स्मरत शांता. तीही प्रतिक्रिया त्यानं नंतर सांगितली. तेव्हा स्वाभाविकच प्रश्न असा येतो की अंत्यक्षण हे कसं शक्य आहे, ज्या वेळेला इंद्रिय ही इंद्रिय म्हणून राहिलेली नसतात, ही सगळी देहाची व्यवस्था विस्कटलेली असती, मन मनाच्या ठिकाणी नाही, देह देहाच्या ठिकाणी नाही, भान नाही, काहीच नाही. अशा विकल अवस्थेमध्ये हे सगळं होईल कसं, असा प्रश्न कृष्णानेच अर्जुनापुढे केला आहे. की तुला असं वाटेल बरं, इंद्रिया अनुघड पडल्या, जीविताचे सुख बुडालिया, आत बाहेरी उघडल्या मृत्यूचिन्हे. आत बाहेर मृत्यूची चिन्ह पुढे आ वाचून उभे आहेत. आणि अशा वेळेत तू म्हणतोस की असं समचित्त हो, पद्मासन घालून बैस, उत्तरेकडे पहा, हे कसं शक्य आहे. ते वेळी बैसावेची कवणे, कोणी पद्मासन घालावं, मग कवण निरोधी करणे, हा प्राणायाम कसा मला करता येईल. तेथे कायाचेनी अंतक करणे प्रणव स्मारावा. आणि ओंकारचे स्मरण मी त्यावेळी कसं करावं असं तुला वाटेल, तसं वाटून घेऊ नकोस, कारण पै नित्य सेवेला मी निदानी सेवकू होय. अरे मी आहे ना तुझा सेवक कायमचा. हे कोण करते, जन्मभर जो सतत माझं ध्यास घेऊन ध्यान करतो, योगयुक्त अखंड, जो माझ्याशी समचित्ताने जोडून राहिलेला आहे जीवनभर, जीवनभर ज्याने निष्ठा दाखवली, माझी सेवा केली, त्यांची सेवा करायला मला संधी केव्हा मिळणार आहे. तोच क्षण असा आहे की ज्या वेळेला त्याने हाक न मारता मला येणं भाग आहे, तेव्हा तू त्याची काळजी करू नकोस. मी एवढा तुझ्या ऋणात आहे जन्मभरच्या, ते ऋण फेडायचं केव्हा. हाक मारल्यानंतर कुणी येईल, तेव्हा मला हाकही मारण्याचं कारण पडणार नाही. मला असं कळेल की हा माझा भक्त योगारूढ होऊन आता निजधामाला पोचायचा आहे. मी येतो, नित्यसेवीला मी निदानी सेवकू होय. आणि त्याचं वर्णन केलेलं आहे ते. पै रंकू एका आडलेपणे, काकुळती धावगा धाव म्हणे, तरी तयाची एक ग्लानी धावणे, काय न घडे मज. तो बिचारा दीन अवस्थेमध्ये धाव रे धाव परमेश्वरा म्हणतोय, आणि मग मी जातो, काय त्यात माझी शोभा राहिली. तेव्हा त्यानं असं म्हणायच्या आतच मी तिथे येतो. आणि भक्ता ही तेची दशा, तरी भक्तीचा सोसू काय सा. काय म्हणून भक्ताने एवढी भक्ती करायची, त्याने एवढी भक्ती करायची, आणि मी मिजाज कोरी दाखवायची. मी येणार त्यावेळेला, ते वेळी स्मरला की पावावा, तो आभारू ही जीवा साहवेची ना. त्यानं माझं स्मरण केलं म्हणून मी जातो. त्यानं स्मरण करण्याचंही ओझं आता माझ्यावर नको. जन्मभर त्याच्या भक्तीचं ओझं मी घेतलेलं आहे. ते ऋणेपण देखो नियांगी, हे ऋण जे आहे ते सगळं मला आठवत असतं. मी आपुल्याची उत्तीर्णत्वा लागी, त्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी माझा मी स्वतः त्यावेळी धावत येतो. तर तू चिंता करू नकोस. तेव्हा परमेश्वर येतो आणि ही सारी व्यवस्था करतो. पण केव्हा, परमेश्वराच्या आधी आपण सगळी व्यवस्था करायची जन्मभर. म्हणजे तसा हा उगीच येत नाही. घेसी तेव्हा देशी. तुकाराम महाराज फटकळ आहेत, त्यामुळे ते हे ऐकवतात. घेसी तेव्हा देशी, असा कोण तू दाता लागून गेलेला आहेस. तेव्हा हे जे ऋण फेडायला येतो ते दोन्ही एक झालेले आहेत म्हणून येतो. तो आपल्याच आत्म्याची सोडवणूक करण्यासाठी स्वतः धावत येत असतो. मी आपुल्याची उत्तीर्णत्वा लागी, भक्ताच्या तनुतागी परिचर्या. परिचर्या शब्द वापरलेला आहे. तनुत्याग माझा भक्त करतो आहे, त्याची आता शेवटची सेवा करण्याची वेळ आलेली आहे. मी धावून येतो. देह कैवल्याचा वारा, झणे लागेल या सुकुमारा. मग याचा जीव तिळतिळ असा तुटतोय की आतून की अरे इतका वेळ मी कसं लक्ष दिलं नाही, थांब, त्याला सोसेल अशी सगळी व्यवस्था केली पाहिजे. म्हणून त्याच्या भोवती
आत्मबोधाचा पिंजरा उभा करतो. आता हे सगळं रूपक आहे. आत्मबोधाचा पिंजरा उभा करतो म्हणून आत्मबोधाचे पांजिरा सुयेते आते. वरी आपुलिया स्मरणाची उवायली. वरून त्याच्या मनामध्ये अखंड माझं नामस्मरण चालेल अशा तऱ्हेची सावली तो पसरवतो. तेव्हा याच्या देवाच्या नामस्मरणाच्या सावलीत आत्मबोधाच्या पिंजऱ्यामध्ये म्हणजे घरामध्ये तो राहतो. नेलाच त्याला निजामाला. काय उरलेलं आहे आता? ऐसेनी नित्यबुद्धी संचली मी आणि तयाते. म्हणून देहांतीचे साकडे माझ्या काहीच न पडे. माझ्या भक्ताला देहांताचं संकट हे पडत नाही. तू चिंता करू नको. तू फक्त माझं नामस्मरण कर. तुझी चिंता माझ्याकडे आहे आणि ही चिंता अखेरच्या घटकेपर्यंत आहे. कारण हा देह किती वाईट आहे त्या देहाचं पुढे वर्णन केलेलं आहे. असा हा जो देह आहे अनंत दोषाने युक्त त्या देहाला मी सांभाळतो. देहातल्या आत्म्याला सांभाळतो. त्या सर्वासह तुला मी त्या ब्रह्मपदाकडे नेतो. आब्राह्मभुवना आलोका पुनरा वर्तितो नृज. ब्रह्मलोकाला गेलेले माणसंसुद्धा परत येतात. मी ते सांगितलंय पण तुला परत येण्याचं कारण पडणार नाही. ब्रह्मलोकात गेलेल्या माणसाला एक अपवाद आहे. जे अर्चरादी मार्गाने जातात ते परत येतात. पण दोन मार्ग असतात. एक मार्ग हा ज्योतीतून जाणारा, दुसरा धूम जो आहे त्यातून जाणारा. ज्योतीतून जाणारा त्याला अर्चरादी मार्ग म्हणतात आणि हा धूम्रातून जाणारा मार्ग चंद्रलोकापर्यंतच तो जातो आणि हा ब्रह्मलोकापर्यंत जातो. ब्रह्मलोकापर्यंत आत्मा हळूहळू त्याला जी गती मिळते ती गती क्रमाक्रमाने मिळत जाते. पहिल्यांदा तो आदित्य लोकात जातो, तिथं राहतो, आपल्या पुण्याचं जे काही आहे ते घेतो आणि तिथून पुन्हा मग ब्रह्मलोकात तो जातो वगैरे ते वर्णन आहे. तेव्हा तो अशा या मार्गाने जेव्हा जातो तेव्हा मग तो महाप्रलयाच्या वेळेला सुद्धा खाली येत नाही. या ब्रह्मदेवाबरोबर महाप्रलयाच्या वेळी तोही मग तरुण निघून जात असतो. तेव्हा अशा पदाला त्याला नेलेलं आहे की ब्रह्मलोकातूनही तो खाली येत नाही. असे हे काही अपवाद आहेत. बाकीचे सगळे परत येतात. पुनरावर्तन त्याचं आहे. चंद्रलोकाला गेलेले परत येतात. पितृलोकातले तर सगळेच परत येतात. त्याचा सगळा तपशील नंतर येतो. या पद्धतीने जेव्हा हा आत्मा ब्रह्मरूप होतो, ब्रह्मलोकात जातो, परत न येण्याच्या पद्धतीनं ब्रह्मलोकात जातो अर्चरादी मार्गानं, तिथं जे अक्षर ब्रह्म म्हणून ज्याचं वर्णन आपण अगदी 8व्या अध्यायाच्या सुरुवातीला पाहिलं, तपशीलवार ते वर्णन पाहिलं, ते तो होतो. म्हणजे योगी कसा आहे ते पाहिलं, कर्मयोगी कसा आहे ते पाहिलं. आता तिसरा जो मार्ग आहे भक्तीचा तो पाहायचा आहे. मी आता एकदम 9व्या अध्यायाकडे येतो. हा तपशिलाचा जो भाग आहे तो ज्यांना पाहायचा असेल त्यांनी त्यातल्या त्यात थोडक्यात जर पाहायचं असेल तर गीता रहस्यामध्ये तुम्हाला ती प्रकरणं मिळतील. इथं युग म्हणजे काय, कल्प म्हणजे काय, ही किती युगं आत्ता झालेली आहेत, ब्रह्मदेवाचा दिवस केवढा असतो, आपला दिवस किती लहान असतो, आता ब्रह्मदेवाचं वय किती आहे, त्याचं 51 वय चालू आहे ब्रह्मदेवाचं आणि त्याचा एक दिवस म्हणजे 4,32,00,00,000 वर्ष. त्यातली आता दुपारची वेळ आहे त्याची. तेव्हा हे सगळं ज्यांना पाहायचं आहे ते त्यांनी पाहावं आणि आपल्या प्रलयाला अजून 2 अब्जाहून अधिक वर्ष आहे. तेव्हा आपल्याला काही काळजी नाही आहे हेही तुमच्या लक्षात येईल. हा सगळा जो तपशील आहे तो लोकमान्यांनी दिलेला आहे. हे गेलेले जे आत्मे आहेत ह्यांना या गणिताशी काहीही करायचं नाही. ही गणितं पुन्हा तुमच्या आमच्यासाठी उत्पन्न झालेली जी सृष्टी आहे आणि या सृष्टीत उत्पन्न झालेले आपण सारे जे जीव आहोत त्यांच्यासाठी ही गणित आहेत. ज्यातून हे उत्पन्न झालेले आहेत ते पुन्हा निर्गुण, निराकार, अक्षय, अनंत असंच ते आहे. त्याचं हे गणित नाही. तिथं हे आत्मे पोचलेले आहेत, त्या पदाला पोचलेले आहेत म्हणून त्यांनासुद्धा हे गणित लागू नाही. म्हणजे साधा माणूससुद्धा
अभ्यास योगानं हळूहळू तिथपर्यंत पोचू शकतो. त्या ब्रह्मस्वरूपामध्ये लीन होतो. जसा मिठाचा खडा समुद्रात पडतो आणि समुद्रमय होतो, तसा हा आपला लहान जीव ब्रह्मसमुद्रात पडल्यावर ब्रह्मरूप होऊ शकतो. एवढा विश्वास आपल्याला 8व्या अध्यायापर्यंत मिळाला. विश्वास मिळाला नाही कोणता? हे योग प्रकरण आपल्याला झेपेल की नाही हा विश्वास मिळाला नाही. तो विश्वास 9व्या अध्यायापासून स्पष्ट सुरू होतो. भक्ती योगाशिवाय ह्या योग्याला जाता येत नाही. विना भक्ती जे या योगात पडतात त्यांचे कष्ट दिलेले आहेत. त्यांना किती शक्यता आहे तेही सांगितले आहे. केवळ पातंजल योगी आणि केवळ सांग योगी जो आहे त्यांना हा मार्ग लाभत नाही. भक्तीचं अंग असताना जे घडतं त्याचं ते वर्णन आहे. हे पुन्हा पुन्हा तिथं दिलेलं आहे. आता केवळ भक्तीच जर आम्ही करायची म्हटली तर ती जमते असं वाटतं, पण तीही पूर्णपणे नाही जमत, पण खूपशी जमू शकते. जमण्यातलं ते आहे असं वाटतं. आपण पुष्कळसं करतो. गणपती आणतो घरी, 10 दिवस का होईना ठेवतो. वर्षभर ठेवणं जिकिरीच असतं, पण 10 दिवस आपण ठेवतो, मनोभावे ठेवतो. म्हणजे हे जमण्यातलं प्रकरण आहे. म्हणून त्या भक्तिशांगानं पुढचं वर्णन आहे ते आपण पाहू. त्यातलाही प्रारंभीचा भाग आपण सोडून देऊ आणि पहिल्या श्लोकाच्या टीकेपासून आपण पुढे जाऊ. इदम तू ते गुह्यतमम प्रवक्ष्यायाम अनुसूयवे. भगवान सांगतात की आता तुला मी जे सांगणार आहे ते अगदी गुह्य जे आहे ते सांगणार आहे. मागे 2-3दा ते गुह्य सांगतच आले. आपण नेहमीच असं म्हणतो, जरा तुला म्हणून सांगतो, दुसऱ्या कोणाला नाही. असं वारंवार तुला म्हणून आपण सांगतो. तसं या दोघातलं प्रेम आहे. इथे यांनी गुह्यात गुह्य मी सांगतो असं म्हटलंय आणि त्याला राजविद्या राजयोग म्हटलेला आहे. सर्व विद्यात श्रेष्ठ, सर्व योगात श्रेष्ठ, गुह्यात गुह्य जे आहे ते तुला मी सांगतो असं 3-3, 4-4 विशेषणं घालून म्हटले, तेव्हा हे खरंच गुह्यात गुह्य असेल. बघूया ते काय आहे ते. तुलाच का सांगतो हे पुन्हा सांगितले. तू मला असा बरा भेटलास की जो माझ्यावरती लक्ष अगदी केंद्रित करून ऐकतोस. मग निर्वाळलीये भूमी पेरिले, ते माझ्याजवळचं जे काही धान्य आहे ते मी अशा भूमीमध्ये टाकतो की ती भूमी नांगरून स्वच्छ झालेली आता उत्सुक आहे. पहिला पाऊस पडायचा आहे, धान्य आत आहे, अगदी ते धान्य उगवून भरपूर येणारं पीक पिकले घुमरी अशी अवस्था होईल असं मला वाटते. म्हणून निर्वाळलिये भूमी पेरिले तरी ते सांडी विखुरी गेले. अशा भूमीमध्ये टाकलेले जे धान्य आहे ते उधळ मात्र त्याची झाली असं मला वाटत नाही. त्याला बरोबर पीक येणार. म्हणून तुझ्या भूमीमध्ये हे माझे जे आहे ते मी पेरतोय. या लागे सुमन आणि शुद्धमती. तुझं मन शुद्ध आहे, तुझी मती बुद्धीही तशीच आहे. अनिंदकू अनन्यगती, तू निंदा करणार नाहीस. मी काय सांगतोय त्याची अनन्यगती इकडे तिकडे पुन्हा जाणार नाही. जरा ह्याच्याकडनं थोडं घेऊ, जरा त्याच्याकडनं थोडं घेऊ असं नाही. 10-12 गुरु करणारे लोक असतात, त्यामुळं वाटोळ त्यांचं होतं, गुरुचं काही होत नाही. तसं यांनी एकच गुरु केलाय, हा माझा श्रीकृष्ण. तो काय सांगेल ते खरं. बरं झालं त्याच्यामुळे झालं, वाईट झालं त्याच्यामुळे झालं, आणि जे काही असेल नसेल ते कोणातरी एकाच्या डोक्यावर मारता आलं म्हणजे आपण निश्चित असतो. तेव्हा या लागी प्रस्तुत आता गुणीही तू वाचून आणिक नाही. मलाही तुझ्याशिवाय दुसरा कोणी भेटला नाही, म्हणून त्याला गुह्यात गुह्य सांगायला ते बसलेत. आणि मग राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदमुत्तमम, हे अतिशय उत्तम असं पवित्र असं तुला मी सांगतो आहे. हे धर्म आहे, धर्माला धरू नये. हे सुसुखम, हे सुखानं करता येईल असं आहे. ते अव्यय आहे, याला कुठेही आता झीज नाही, विकार नाही. असं शुद्ध आहे तसं घेता येईल, सुखानं पत्करता येईल, आनंददायक असं गुह्यात गुह्य जे आहे ते मी तुला सांगतो. अश्रद्ध जी माणसं आहेत त्यांना मी सांगणार नाही, हेही सांगून ठेवलं. तू मला सांगितलं, पण दुसऱ्यांना
जराशी तरी कानगोष्ट करशील नाही का का नाही. ही अश्रद्ध माणसे कशी असतात हेही त्यांनी सांगितलं आहे. पाहे पा दूध पवित्र आणि गोड हा अध्याय सगळ्यांच्या माहितीतला आहे. 9वा अध्याय हा आपल्या सगळ्यांचा प्रिय असा अध्याय. वारंवार तो कानी गेलेला आहे, आपण वाचलेला आहे. पाठ्यपुस्तकातूनही यातले थोडे थोडे उतार येतात. तेव्हा हा अध्याय तसा परिचयाचा आहे. सलग आपण पाहूया फक्त. पाहे पा दूध पवित्र आणि गोड फासी त्वतेच्या पदराआड परी ते अभेरून गोचिड अशुद्ध का न सेविती. गाईचं अचळ हे दुधानं भरलेलं आहे, त्यातून दूध काढायचे आणि ते प्राशन करायचे. वासरू ते करतं, पण तिथंच गोचिड जे बसलेलं असतात ते दूध घेत नाहीत, रक्त पितात. ही अश्रद्ध माणसं ते गोचिड जसं आहेत तशी असतात. किंवा दुसरी उपमा दिली का कमलकंदा आणि दरदुरी नांदणूक एकेच घरी परी परागू सेविजे भ्रमरी येरा चिखलू चिवरे. कमळ उगवलेलं आहे, चिखलातून वरती कमळाचं फूल फुललेलं आहे. बेडूक तिथे पाण्यात आहे, वरती फुलं पाखरे येतात, भ्रमर येतात, भ्रमर पराग घेऊन जातात. हा चिखलात असतो बेडूक, अश्रद्ध बेडूक ना. तरी निदेवयाच्या परिवारी खूप सांगितले असे. तेव्हा श्रद्धायुक्त होऊन सुमन असलेला, शुद्धमती असलेला, आनंदगती असलेला असा जो आहे त्यालाच फक्त हे मी सांगेन, कारण तिथंच मी जे सांगेन ते पिकणार आहे, त्याचं फळ तिथं मिळणार आहे. सांगायला सुरुवात झाली लगेच 4थ्या श्लोकापासून प्रारंभ. मया ततमिदं सर्व जगत, हे सर्व जग हे मी व्यापून टाकले, मी पसरलोय या सबंध जगभर. जगभर तू पसरलास, आम्हाला दिसत नाही. हो, अव्यक्त मूर्तीना मी अव्यक्त रूपानं हे सबंध जग व्यापून राहिलेलं आहे. मस्तानी सर्व भूतानी, ही सगळी भूतं निर्माण झालेली जी जी आहेत ती सगळी माझ्या ठिकाणी आहेत. नच अहम तेषु अवस्थिता, मी त्यांच्या ठिकाणी नाही. या अध्यात्माची गंमत अशी आहे की यात नवं काही नाही, पण जुनं यामुळे काही वाटत नाही. ही अखंड ज्ञानेश्वरीचीच गंमत सांगतोय. जसा रोजचा सूर्य जन्मल्यापासूनही रोज नवा वाटतो, जुना कधी वाटत नाही, तसं इथे आहे. आता आपण जे जे ऐकू ते सगळं ऐकलेलं आहे. आपण या 8 अध्यायापर्यंत ज्या ज्या स्वरूपात ऐकलेलं आहे ते स्वरूपही तेच आहे. म्हणजे तीच उपमान आहे. उपमानही बाहेरची नाहीत. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यांची रूपं आहेत. तेच तेच सर्परज्जू दृष्टांत येतील, मृगज येईल. सगळी तीच मंडळी आहेत. ज्ञानेश्वरांनी काही सांगण्यासाठी वेगळं, काव्यासाठी म्हणून सामुग्री गोळा करून एक भांडवल तयार केले असं काही नाही. तेच अनुभवी, तेच सांगण्याची साधनही तीच. पण सांगताना ज्ञानेश्वर काय वेगवेगळ्या रीतीनं ते सांगतात याचं आपल्याला आश्चर्य वाटेल. एकदा म्हणतील की सूर्यानं अंधार पाहिला नाही म्हणून तो पाहायला निघाला आणि त्यानं असं ठरवलं की नुसतं कशाला पाहायचं, त्याच्या घरातच जाऊन राहू. बिऱ्हाड करायला तो अंधाराच्या ठिकाणी गेला, त्याला शेवटपर्यंत बिऱ्हाड करता आलं नाही. हे सगळं जुनच आहे, आपल्याला माहीत आहे. सूर्य असताना अंधार नसतो, हे साधं ज्ञान ज्ञानेश्वर असं सांगतात. हा एक नमुना मी सांगितला. सूर्य आणि अंधाराची 30-40 ठिकाणी उदाहरणं येतात. प्रत्येक ठिकाणी नाविन्य आहे. ते कसं ते मी नंतर सांगणार आहे. म्हणून आता आपण या 9व्या अध्यायामध्ये जे सगळं आजवर ऐकलं ते एका नव्या संदर्भात, जुन्याच प्रतिमातून पण नव्या जिवंतपणानं, ताजेपणानं अनुभवत आहोत. त्यांनी असं म्हटलंय मग, मस्थानी सर्व भूतानी न चाहम तेष्वस्थिता. माझ्या ठिकाणी सगळी ही भूतसृष्टी आहे, त्याच्या ठिकाणी मी नाही. काल आपण पाहिलं तरंगात सागर नाही वगैरे वगैरे, किंवा मुक्ती म्हणजे मोत्याचे बिंदू वगैरे काल आपण उदाहरणं घेतली. पण पुढच्या श्लोकामध्ये थोडंसं वेगळं पण आणले, ते पहा. नचमस्थानी भूतानी पश्चिमे योगमैश्वरम. माझ्या ठिकाणी ही भूतं नाहीत हे खरं आहे, पण माझं ऐश्वर काही वेगळंच आहे. माझ्या शक्तीचं विलसित काही वेगळंच आहे. भव्यता काही वेगळी आहे, समृद्धी
काही वेगळी आहे. काय बरं ती वेगळी? भूतभृत न च भूतस्थ. मी या सर्व भूतामध्ये आहे. त्याची धारणा करतो असं तुला वाटेल. नाही, मी त्याच्यात नाही. ममात्मा भूतभावना. तुम्हाला भासतं की मी तिथे आहे. तुम्हाला वाटतं ते माझ्यामध्ये आहेत. ते माझ्यामध्ये नाहीत. मी त्यांच्यामध्ये नाही. आत्तापर्यंत असं होतं की ते माझ्यामध्ये आहेत. आता त्याच्यापुढे असं झालं की ते माझ्यामध्ये नाहीत आणि मी त्यांच्यामध्ये नाहीत. ते आहेत, ते आहेत हे तरी खरं का? हा प्रश्न इथे आला. आता इथे राजगुह्य, राजविद्या ती इथे आली. आमचा प्रकृती पलीकडील भावो, जरी कल्पने वेळ लागसी पाहो, तरी मज माझी भूते हेही वावो, जे मी सर्व म्हणूनी. जर तू कल्पनेच्या पलीकडे जाऊन प्रज्ञेने पाहशील तर तुला असं दिसेल की ही भूतं माझ्यामध्ये आहेत. हे जे आत्तापर्यंत सांगितलं ते वावो, ते व्यर्थ आहे. तसं नाही. भूतं आहेत, माझ्यात आहेत, मी त्यांच्यात नाही. इथं परत सांगितलं. आता तेही माझ्यामध्ये नाहीत हे पुढे सांगतो आणि पुढे असं सांगतो की ते नाहीतच. या एक एक अवस्था ज्ञानाच्या, जाणीवेच्या त्या पाहत चला. आता हे नवीन नाही का? हेही नवीन नाही. माया म्हटल्याबरोबर सगळं बाद झाले ना. पण मायेचं हे रूप या शब्दात कसं स्पष्ट आता इथं व्यक्त होतंय ते पहा. म्हणजे नवलावो, जुनं जे आहे त्याचं नवल करून इथं आपल्यापुढे येते. तरी मज माझी भूते हेही वावो, जे मी सर्व म्हणून. मीच जर सर्व आहे तर माझ्यामध्ये कोण येणार? माझ्याहून जर वेगळं असेल तर ते वेगळं माझ्यामध्ये येईल. मीच जर सर्व आहे तर येणार कोण? बस एवढं तू ध्यानात घे. सर्व मी आहे याचा हा स्पष्ट अर्थ आहे. एरवी संकल्पाची सांज वेळे. मग हे दिसतं ते काय आहे? तो सर्परज्जू दृष्टांत मांडलाय कसा तो पहा. एरवी संकल्पाच्या सांज वेळे जेव्हा मी पहिला संकल्प केला की करूया ही सृष्टी उभी, ती सांज वेळ होती. सांजवेळ प्रकाश आहे नाही, अंधार आहे नाही, अशा वेळेसुद्धा स्वच्छ दिसत नाही. पण दिसतंय असं तर भासतं आणि भासतंय म्हणून तो रज्जू सर्प होतो. तेव्हा ही सगळं जे आहे ते कल्पनाच्या सांजवेळी, संकल्पनेच्या वेळी हे सगळं उद्भवलेलं आहे. तेव्हा संकल्पाच्या सांजवेळे नावेक क्षणभर तिमिरेजती बुद्धीचे डोळे. बुद्धीचे डोळे याच्यावरती क्षणभर अंधार येतो. म्हणून अखंडितची, जे हे अखंड मी आहे ते भूतभिन्न ऐसे देखे. हे अखंड आहे ते फुटले, त्याचे भेद झालेत असं जाणवतं. आपण हे अखंडत्व पहिल्यापासून पाहतो आहोत. जे अखंड जे आहे ते क्षणभर असं फुटले, भेद निर्माण झालेत असं आपल्याला वाटतं. तेची संकल्पाती सांज देई लोपे, तेही अखंडितची आहे स्वरूपे असं नंतर आपल्या ध्यानात येतं. ही संकल्पाची सांजवेळ निघून गेली. दुसऱ्या दिवशी उषःकाल झाला की आपल्याला पुन्हा सगळं स्वच्छ दिसतं, अखंडत्व दिसतं. म्हणून जे जे काही आपल्याला वेगळेपणानं जाणवतं हे वावो, ही भूतं आहेत, ती माझ्यात आहेत, मी त्यांच्यात आहे वगैरे ही भाषाच बंद होते. कारण काही माझ्याशिवाय नसतं, सर्व मीच आहे. किती सुंदर आता पुढे स्पष्टीकरण दिले ते पहा. हे जन्माला आलं, हे मी जन्माला घातलं नाही, प्रकृतीनं हे जन्माला घातलं. तसा परमेश्वर हा जो आहे ब्रह्म, आपल्या साक्षात्कारी पुरुषांनी त्याचं वर्णन करताना कौतुकानं ही सगळी वर्णन केलेली आहे त्या ब्रह्माची. हे ब्रह्म मोठं लबाड आहे. ते एका बाजूला राहतं, सगळं तिला करायला सांगतं. प्रकृतीला तू कर आणि प्रकृती ही करते. पण ती म्हणते तुम्ही नुसते असा. मग मी सगळं पाहते घर. ते नसतील तर हिला सौभाग्य कुंकूसुद्धा लावून कुठे जाता येत नाही मंगल उत्सवाला. तेव्हा तुम्ही असा, मी आहेच. हे जे आहे दोघांचं मिळून असणं आणि करणं ते इथे मांडलेलं आहे. मी इथे आहे आणि प्रकृती हे सगळं करतं. ती करते आहे, तिच्याकडून ते होत आहे. मी केवळ साक्षी आहे. वर्णन पहा कसं सुंदर केलंय. एरवी तरी भूमी आतून स्वयंभू,
काय घडे या गाडगेयांचे निघती कोंब, परी ते कुलाल मतीचे गर्भ उमटले की. कुंभ दिसतात, गाडगी मडकी दिसतात. काय पृथ्वीच्या पोटातून गाडगी मडकीच बाहेर आली? अरे ती तर माती. या मातीमध्ये कुलाल मतीनं, कुंभारानं आपल्या कल्पनेनं गाडगी मडकी पाहिली. ती गाडगी मडकी त्याचं अस्तित्व कुठं आहे? मातीत नाही आहे, त्याच्या मतीत आहे. त्या कुलाल मतीच्या त्या रूपानं आली. उपादान कारण म्हणून, मटेरियल मॅटर म्हणून माती घेतलेली आहे. तेव्हा मी कसला तिथे? मी तिथे नाही, मी तिकडे आहे. कुलाल मतीनं ते निर्माण केलेलं आहे. माती ही प्रकृती आहे, तिच्यातून जन्म घेतला त्या कुलाल मतीमुळे, त्या घटानं. तेव्हा हे सगळं जे आहे माझा त्याच्याशी संबंध नाही. मी साक्षीत्वानं पाहणार आहे. ना तरी सागरीच्या पाणी, पुन्हा तो दृष्टांत आला, ना तरी सागरीच्या पाणी काय तरंगाच्या आहाती खाणी. कसं म्हटलंय तेव्हा? सागराच्या पाण्यामध्ये खाणीच्या खाणी आहेत का लाटांच्या, की त्या काढल्यात उकरून अन मग लाटा उसळल्यात. जुना अनुभव कसा नव्या रीतीने त्या आपल्यासमोर उभा करतात तो पहा. ना तरी सागरीच्या पाणी काय तरंगाच्या आहाती खाणी, ते अवांतर करणी वाऱ्याची नव्हे. अरे तो वारा येतो, काम करून निघून जातो, माझा काय संबंध? मी आपला इथे आहे. सागर म्हणतो मी आपला आहे तसा. आतमध्ये पहा, त्याच्या पोटात तो शांत आहे. वर वारा गडबड करतो, निघून जातो, मला पत्ताही नसतो. पाहे पा कापसाच्या पोटी काय कापडाची होती पेटी. कापूस आहे, त्याच्यामध्ये काही तयार केलेली वस्त्र, त्याच्या काही पेट्या भरलेल्या होत्या की काय, म्हणून एक 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 वस्त्र तो दुकानदार दाखवतो आहे. कापूस आहे तो. त्या कापसाच्या पेटीमध्ये कुणी वस्त्र निर्माण केली? तो तिसराच आहे कोणतरी. जसा मगाशी तो कुलालमती, तसे हे आणखी टेक्स्टाईल्स, ती सगळी मंडळी हे सगळं करतायत. तेव्हा पाहे पा कापसाच्या पोटी काय कापडाची होती पेटी, तो वेढतियाचिया दिधी कापड झाला. तो कापूस आपण वस्त्र वापरणार आहोत म्हणून आपल्यासाठी वस्त्र रूपाने तो पुढे आला. सोनं आणि लेणं यांचे दृष्टांत आहेत. सांगे पुन्हा पडसादाचं उदाहरण घेतलेलं आहे की मी उभा आहे दरीमध्ये, पलीकडे पहाड आहे. मी इथून ओरडलो, हाक मारली मला, माझंच नाव घेतलं. तो मला हाक मारतोय माझंच नाव घेऊन. काय पहाडाला वाचा फुटली? त्याला तर वाचा फुटलेले नाही. माझीच वाचा, माझीच वाणी तो पुन्हा मला परत देतो आहे. त्याचा करता का मी आहे? म्हटलं तर मी आहे, म्हटलं तर मी कोणीही नाही. मी नाही ओरडलो तर तो काही ओरडणार आहे. तेव्हा हा प्रतिध्वनीचा भाग आहे. आरसा आहे समोर, तो मलाच माझं मुख दाखवतो. पण आरशामध्ये स्वतःची अशी काही शक्ती आहे का? का मी नसताना अरे तुला तुझं तोंड मी दाखवतो, आय हॅव केप्ट इट विथ मी, मी उभा आहे म्हणून तो मला उभं करतो. तेव्हा हे सगळं जे कर्तृत्व आहे आरशाचंही नाही, माझंही नाही, हे सगळं घडतं, पण मी असतो म्हणून ते घडतं. या सगळ्याला अधिष्ठान मी आहे, त्याच्यात मी नाही, ते माझ्यात नाही. दोन्ही असले तरी असून नसल्यासारखे आहेत. हे सगळं आपल्या मतीचे, कल्पनेचे हे सगळे तरंग आहेत. सृष्टी ही आपल्या कल्पनेचा तरंग आहे. मी ज्या वेळेला दुसरं व्याख्यान इथं दिलं सांगदेव 65वरती विज्ञानाच्या आधारे, त्यावेळेला मी सांगितलं की सगळ्या ज्या लहरी आहेत, शक्ती लहरींनी व्याप्त झालेलं हे जग मया ततम मया, म्हणजे या शक्ती लहरींनी व्यापलेले हे जे जग आहे, त्या लहरी आपल्या मनात ज्या ज्या संकल्पना येतात त्याप्रमाणे आकार घेतात. इंटरॅक्शन, एनर्जी अँड मॅटर यांचं ते इंटरॅक्शन आहे, म्हणून एक्झिस्टन्स आहे असं त्यावेळी जे म्हटलं होतं तो हा थोडासा भाग आहे. हा तपशिलाचा मोठा सुंदर भाग आहे. विज्ञानाच्या अंगानं गेलं तर ते हे घडतं आहे. आणि म्हणून मी पुन्हा अलिप्त तैसिये निर्मळ माझ्या स्वरूपी, कारण माझं स्वरूप मुळात निर्मळ आहे, जिथं मळ अजिबात नाही. ही कल्पना मी वारंवार स्पष्ट केली की निर्मलता म्हणजे काय? निर्मलता म्हणजे ज्या द्रव्याची ती वस्तू तयार झालेली आहे
त्या द्रव्याव्यतिरिक्त एक कणही दुसरं द्रव्य त्यात नसणं. द्रव्य ह्याचा अर्थ मॅटर. मॅटरनी स्पष्ट होईल ज्या मटेरियलची ती गोष्ट केलेली आहे त्या मटेरियलच्या व्यतिरिक्त एक कणही दुसऱ्या मटेरियलचा मॅटरचा नसणं म्हणजे शुद्धता. आरसा हा ज्या कणांचा केलेला आहे त्याच कणांचा असेल तर तो शुद्ध. त्यात दुसरे कण जर मिसळले असतील तर तिथं प्रतिबिंब उमटत नाही. तेव्हा निर्मलता याचा अर्थ असा की सर्व कणांची एक जिन्सी एक प्रकृती असणं आणि ती कशी असणं, ती घन असणं. एकमेकाला ते कण इतके बिलगून असायला पाहिजे की मध्ये किंचित अंतर असता कामा नये. ते अंतर असलं तर तिथे प्रतिबिंब उमटत नाही. तेव्हा ही घनता दार्ढ्य डेन्सिटी किंवा डेन्स फॉर्म असा असेल आणि एकाच जातीच्या वस्तूंची अशी एकसंध ज्या वेळेला अवस्था असते तेव्हा त्याला निर्मलता असं म्हणतात. सोनं निर्मल केव्हा आहे? कुठेही त्याचा कोणताही कण घेतला तरी तो सोन्याचाच कण मिळाला पाहिजे. दुसरा मिळाला की बिघडलं आणि तो कण जो मूळ कस आहे त्या कसाचाच असला पाहिजे तर ते पुन्हा शुद्ध. नाहीतर ते 14 कॅरेट. म्हणजे शुद्धता निर्मलता याचा तो अर्थ आहे. असा मी निर्मल आहे म्हणजे मी हा जो अखंड एक आहे सबंध विश्वभर ब्रह्मांडभर ब्रह्मांडाच्या पलीकडच्या अनंत ब्रह्मांडभर हा जो मी एक आहे तो कुठेही पाहतोच आणि त्याच प्रतीचा असेल असा त्याचा अर्थ आहे. निर्मल या शब्दाला इतकं येतं. तेव्हा तैसिये निर्मळ माझ्या स्वरूपी जो भूतभावन आरोपी. असा मी निर्मळ. त्याच्या ठिकाणी तुम्ही म्हणता की ही सगळी भूतसृष्टी येऊन राहिली. कसं हे चालेल? निर्मलतेमध्ये बाहेरची कुठलीही गोष्ट येऊ शकत नाही. आपला देह केव्हा दुखू लागतो? देहाची नसलेली गोष्ट जेव्हा देहात येऊन बसते तेव्हा पोट दुखायला लागतं. अन्न पचलं नाही की पोट दुखायला लागतं. दॅट फॉरेन बॉडी फॉरेन देअर. जेव्हा ती पचते आणि तिचं रक्त होतं तेव्हा पोट दुखत नाही. हे ध्यानात घ्या. नको असलेली वस्तू परकी वस्तू जेव्हा देहात परक्या रूपानं नांदते तेव्हा देह दुखतो. ती तुमच्या देहाकारात देह होऊन नांदू लागली की ते सुख होतं. तसं या सृष्टीमध्ये मी जो निर्मल सर्वत्र पसरून भरून राहिलेला आहे तसा मी जर असेन तर बाहेरचं भूत निर्माण झालेलं जे आहे ते माझ्यात येईल कसं? मी तर त्यांच्यात नाही हे तर आता सिद्धच झाले. पण ते सुद्धा माझ्यात नाही हे ध्यानात घे. तैसिये निर्मळ माझ्या स्वरूपी जो भूतभावना आरोपी तयाची तयाच्या संकल्पी भूतभासू असे. त्याच्या मनात आहे म्हणून मी तिथं दिसतो. बागुलबुवा असतो. लहान मुलाला भीती दाखवायला बागुलबुवा फार उपयुक्त प्राणी आहे. पण हा उपयुक्त प्राणी मुळातच नसतो पण त्या मुलासाठी असतोच असतो. आपण त्याला भीती दाखवतो, काठी घेऊन जातो, म्हणतो थांब बागुलबुवा आहे आता येईल. मग तो घाबरतो. मग आपण मुद्दाम पुढे जातो. थांब फार घाबरू नकोस. त्याला मारतो तू चिंता करू नकोस. त्याला आपण 2-3 काठ्या मारतो. बागुलबुवा जातो. गेला बागुलबुवा. पोर आनंद. होता का बागुलबुवा? नव्हता. नव्हता का? होता. कारण त्याचा परिणाम झाला आहे ना मुलावर. मुलगा घाबरलेला आहे. मुलगा सुखी झालेला आहे. मग बागुलबुवा आलाय. बागुलबुवा मेलाय. तशी ही सृष्टी उभी होते, नष्ट होते. जाणता जो हातात काठी घेऊन उभा राहिलेला पिता नावाचा आहे त्याला बागुलबुवा नव्हताच. काहीच तिथं नव्हतं. तो होता फक्त. तसा हा साक्षी पुरुष असतो. सृष्टी ही बागुलबुवासारखी असते. त्याची कल्पती प्रकृती पुरे तरी भूतभासू आधीच सरे. मग स्वरूप ओरे एकसरे निखळ माझे. खरं तर माझं निखळ रूप जे आहे ते आहे तसंच होतं. आता ह्या ज्या इतक्या उपमा येतात त्यासंबंधी थोडंसं नंतर मी काव्याच्या अंगानं बोलेन. यापरी मी विश्वेशी विश्वात्मा जो या लटकिया भूतग्रामा भाव्यू सदा रश्मीचेने आधारे दैसे
नव्हे तेची मृगजळा भासे, माझ्या ठाई भूत जात तैसे आणि मातेही भावी. आता आला तो मृगजळाचा दृष्टांत. मी य परीचा भूत भावनू, परी सर्व भूतासी अभिन्नू. लोकांनी कितीही माझ्यावरती कल्पना केली भूत आहे त्याची, मी अभिन्न त्यांच्याशी एकजिन्सी झालेला असतो. आरशात जसं प्रतिबिंब एकजिन्सी झालेलं असतं आणि खरं भासतं, आरशात ते उतरतही नसतं, तसं हे तुम्हाला भूतभावन, भूतांची भावना होते, कल्पना ती होते. असं वर्णन केल्यानंतर मग पुन्हा या सगळ्याला माझा ऐश्वर्य योग म्हणतात, असं त्याने म्हटले. मुळात तो शब्द आहे, ज्ञानेश्वरांनी तो शब्द इथे आणलेला आहे. सर्वभूतानी कौंतेय प्रकृती यांती मामिकाम. शेवटी ही सगळी भूतसृष्टी निर्माण झाली आहे, ती शेवटी माझ्या प्रकृतीत लय पावते. माझ्यात नव्हे, निर्माण करता मी नाही, त्याचा धर्ता म्हणजे धारण करणारा मी नाही, त्याचा विलय करणारा, संहार करताही मी नाही. हे सगळं त्या प्रकृतीचं आहे आणि प्रकृती याच्या अस्तित्वावर काम करणारी आहे. हा पुन्हा पुन्हा मी उल्लेख करतो आहे तो अमृतानुभवाच्या पहिल्या प्रकरणाचा. ते प्रकरण आपण अवश्य वाचा. जसं जसं वाचाल तो तुम्हाला कळेल ही सृष्टी काय आहे, तिचा विस्तार काय आहे, तिची उत्पत्ती काय आहे, तिचं स्वरूप काय आहे, तिचं अंतिम रूप काय आहे. हे सगळं त्या एका पहिल्या प्रकरणामध्ये येतं. मग त्याचा बौद्धिक तार्किक असा विस्तार पुढच्या प्रकरणामध्ये होत असतो. म्हणून सर्वभूतानी कौंतेय प्रकृती यांती मामिकाम. माझ्या प्रकृतीमध्ये ही भूतसृष्टी येते. कल्पक्षये पुनस्तानी कल्पादू विसृजाम्यहम. कल्प संपल्यानंतर पुन्हा ती माझ्यात येते, पुन्हा नव्या कल्पात सुरू होते. म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस मगाशी सांगितला केवढा मोठा आहे तो, त्यावेळेला विसर्जन पावते, पुन्हा ती सुरू होते. ब्रह्माचा दिवस सुरू झाला की निर्मितीला प्रारंभ होतो, दिवस संपला की विलयाला प्रारंभ होतो. असे हे सगळं रहाटगाडगं चाललेलं असतं. कसं चाललेलं असतं? हा संबंध अध्याय म्हणजे उपमा आणि दृष्टांत यांनी भरून गेलेला अध्याय आहे आणि इतका प्रासादिक आहे, माधुर्यपूर्ण, सोपा, सलग असा तो आहे की वाचत राहावंसं वाटतं. वाचताना ते कळत जातं. मी नुसतं ते वाचतो आणि त्याचं काय सौंदर्य आहे ते सांगतो. आता हे कसं घडतं, हे जन्माला येतं कसं आणि हे विलयाला जातं कसं, हे चक्र चालू राहतं कसं. तरी ये माझी ये प्रकृती महाकल्पांच्या अंती सर्व भूते अव्यक्ती ऐक्याशी येती. ज्या वेळेला ही निर्माण झालेली सगळी भूतं माझ्या प्रकृतीमध्ये जातात, त्यावेळेला त्यांचा सगळा भेद लुप्त झालेला असतो, ऐक्य येतं आणि ऐक्यरूपाने माझ्यात ते विसर्जित होतात. ज्या एकरूपातून भेद घेऊन ते प्रकट झाले, ते सगळे भेद मिटवून एक होऊन ते माझ्यामध्ये येतात. कसं? ग्रीष्माच्या अतिरसी सबीजे तृणे जैसी मागुती भूमीसी सुलिने होती. कडक उन्हाळा ग्रीष्माचा आहे. गवत केव्हा सुकून गेले, गवताचं बीसुद्धा सुकून गेले. कुठं ते असतं याचा पत्तासुद्धा आपल्याला नसतो. पहिला पाऊस पडला की भूमीतून गवत येतं. गेली होती बीजं कुठं? एक कल्प संपल्यानंतर सृष्टी विलयाला गेली होती, लगेच पुन्हा ती उदयाला आली. सृष्टी गेली होती ती कुठे? ही अशी गेली होती. ही गवताची बीजं जशी असतात. ग्रीष्माच्या अतिरची सबीजे तृणे जैशी मागुती भूमीसी सुलिने होती. का? वार्षिये ढेडे पडे, धोधो पाऊस पडू लागला. जेव्हा शारदीयेचा अनुघडू फुटे, शरद ऋतूमध्ये अशीच नष्ट झालेली सृष्टी पुन्हा जन्माला येते वसंत ऋतूमध्ये. आता पालवी फुटायचे दिवस आलेत. आपण बाहेर पडलो की ते टोळायला दिसतंय. हे नवं आलं कुठून? ना तरी आकाशाचे खोपे वायू निवांतुची लोपे. आकाशाच्या घरात वारा शांत झोपलेला असतो. आला कुठून असा फिरवल्याबरोबर? आला कुठून? का मी निर्माण केलेला वारा? वारा होता, असलेलाच वारा, फक्त आपल्या जाणीवेत त्याला. असलेलं जे आहे ते प्रकृतीमुळे जाणीवेत येतं. जाणीवेत आलेलं ते पुन्हा प्रकृतीत लुप्त होतं. त्याला त्याचं काहीही नाही. तेव्हा ना तरी आकाशाचे खोपे वायू
निवांतची लोपे का तरंगता हरपे जळी जेवी. तरंग येतात जळामध्ये आणि जळामध्येच ते नष्ट होतात. अथवा जागी दिली वेळे स्वप्न मनीचे मनी मावळे. स्वप्नामध्ये आम्ही हिंडत होतो, फिरत होतो, प्रवास केला, दमले होते पाय, जागे झालो, स्वप्नातून जागे झालो, स्वप्नातून जागेपणात आलो. पायाला श्रम होतात का? ज्ञानेश्वरांचा हा प्रश्न आहे. स्वप्नातून जागृतीत येताना जो प्रवास आपण करतो त्याने काही थकतो का आपण? थकत नाही. मग स्वप्नात चालत होता त्याने थकला का? त्यानेही थकलो नाही. मग चालला होता का? प्रश्न आले. हे सगळे प्रश्न कसे भ्रमाचे आहेत. मनाची जी भ्रांती आहे ती भ्रांती ही जन्माला येते आपल्याचमुळे. ही भ्रांती नष्ट होते ती आपल्याचमुळे. की केव्हा? आत्मबोध जेव्हा होतो म्हणजे जागृती येते त्यावेळेला. जागृती ही आतली असते. हे सगळं आपण योगाच्या अंगानं पाहिलं, आपण स्वधर्माच्या अंगानं पाहिलं. आता भक्तीच्या अंगानं पुढे पाहायचं आहे. प्रकृतीम स्वाम अवस्थभ्य विसृजामी पुन्हा पुन्हा. हे पुन्हा पुन्हा विलयाला नेतो, पुन्हा पुन्हा मी जन्माला घालतो. भूतग्रामम इमाम कृष्णम अवशम प्रकृती वशात. प्रकृतीशी अवश होऊन हे मी सगळं करतो. तपशीलवार ते पुढं दिलेलं आहे. नंतर त्यांनी असं म्हटलेलं आहे, मय्या दक्षेण प्रकृती सूयते सचराचरम. मी अध्यक्ष आहे. अध्यक्ष याचा अर्थ अक्ष आणि आधी. साधं सांगतो, मी फार व्युत्पत्तीमध्ये जात नाही. आपण अध्यक्षतेखाली सभा झाली असं म्हणतो. हे इंग्लिशचं भाषांतर झालं. अंडर द चेअरमनशिप ऑफ ऑर प्रेसिडेंटशिप ऑफ. हे जे अंडर आहे ते मराठीमध्ये किंवा संस्कृतमध्ये येत नाही. अध्यक्षतेनं त्यांच्या दृष्टीनं ही सभा चाललेली आहे म्हणजे दृष्टी खाली नव्हे. तो पाहतो आहे. त्याच्या नजरेत ती सभा असते. तिथं गडबड झाली तर त्याच्या नजरेनं ती तो बंद करू शकतो. त्याचं नाव अध्यक्ष. तेव्हा त्याच्या साक्षीत्वानं हे सगळं घडतं. तेव्हा मय्याध्यक्षण, मी हा पाहणारा आहे, मी हा द्रष्टा आहे, साक्षी पुरुष वर्णन केले. ती पतिव्रता हा पुरुष आहे. पुरुष हा ज्याचा अर्थ पुरीशयना ते इति पुरुष. हा या देहामध्ये म्हणजे सृष्टीमध्ये तो शयन करतो आहे म्हणून तो पुरुष आहे. तो पुरुष आहे आणि मग ती पतिव्रता आहे. आणि पतिव्रता त्याला सोडून जाणार नाही. त्याला सोडून जाणार नाही याचा अर्थ त्याच्या मनाविरुद्ध यत्किंचितही जाणार नाही. आणि त्याच्या मनाविरुद्ध जाणार नाही म्हणजे तो तिच्या विरुद्ध जातच नसतो म्हणून तो पती असतो. हे असं मेतकूट असतं. तेव्हा हे प्रकृती पुरुषाचं मोठं मनोरंजक रूपक हे पहिल्यापासून घेतले. तेव्हा अशी ती प्रकृती काम करते. मी फक्त पाहतो. मी त्या दोन पक्षांची गोष्ट सांगितली तसे आहे. मय्या दक्षेण प्रकृती सूयते सचराचरम. चरही आणि अचरही दोन्ही त्यातून जन्माला येतं. हेतू अनेन कौंतेय जगद्वी परिवर्तते. आणि यातून जग येतं, जग नष्ट होतं. ही परिवर्तनं चालू आहेत, त्याची चक्रही चालू आहेत. आता पहा, हे सगळं सांगताना लोक हे समजून घेत नाही. अवजानन्ति मामूढा मानुषीम तनुमाश्रितम. लोक माझ्याकडं या अव्यक्त रूपामध्ये संबंध विश्वाच्याही पलीकडचा म्हणजे विश्वोत्तीर्ण रूपामध्ये मला पाहत नाहीत. मला मानवी तनु घेऊन आलेला जो मी तेवढाच मी असं मानता की पंढरीच्या तिथे वेटेवर उभं राहिलेलं जे कटीवरती हात देऊन खाली असं तो पाहत आहे नेत्रानं, तो जो आहे तिथंच तेवढा परमेश्वर आहे, दुसरीकडे कुठे नाही असं म्हणतात. किंवा शंख चक्र गदा पद्मधारी असा जो मी तो विष्णू तेवढाच परमेश्वर आहे असं म्हणतात. मानुषी तनू स्वीकारलेला जो मी त्यालाच तेवढं ते मानतात, तोच मी आहे. हे फार फार चुकीचं आहे. अवजानन्ति मामूढा स्वच्छ शब्द आहे. हे मूढ लोक आहेत, ह्यांना काहीही कळत नाही. आपल्या साध्या शब्दात म्हणजे ह्यांना अक्कल नाही असा साधा शब्द आहे मूढ. मूढ शब्द चांगला आहे. युफेजियम ही फार चांगली गोष्ट असते. अवजानन्ति मामूढा मानुषीम तनुमाश्रितम परमभावम अजानंता. माझ्या परमस्वरूप जे मूळ आहे, माझं परमस्वरूप मूळ जे आहे ते त्यांना कळत नाही.
खरा तर मी भूत महेश्वर आहे. आता ही मानुषी तनू ते कशी स्वीकारतात त्याचं वर्णन कसं केले पहा ज्ञानेश्वरांनी. भरती आहे हो त्यांना आलेली. याच्यावरती मला थोडंसं भाष्य करायचं आहे म्हणून मी ते वाचतो. एरवी हे जग आहे तसं खरं आहे, पण कावीळ झाली. एरवी दिठी वेधली कवळे कावीळ झाली. तई चांदण्या ते म्हणे पिवळे, की आज चंद्र काय पिवळा चांदणं देतोय. पिवळा गुलाब असं आपण बोलतो. गुलाब आणि पिवळा. पिवळा पितांबर ठीक आहे, दोनदा म्हणू नये, पण तांबडा पितांबरी आपण म्हणतो. आपली कल्पनेची दृष्टीसुद्धा कावळ घेऊन येतं. तेव्हा चांदणिया ते म्हणे पिवळे, तेवी माझ्या स्वरूपे निर्मळे. निर्मळ अशा माझ्या स्वरूपामध्ये देखती दोष. कसे कसे दोष आहेत. जैसा नक्षत्राच्या आभासा. आकाशात चांदण्यात चांदण्या आहेत. त्याचं प्रतिबिंब जलाशयात पडले आणि त्या हंसाला वाटते की अरे ही मौक्तिक बिंदू दिसतात, ही रत्न दिसतात, चला वेचूया. म्हणून तो धाव घेतो एकदम आणि संपतो. जैसा नक्षत्राच्या आभासा साठी घातू झाला तया हुसा. माझी रत्नबुद्धीच्या आशा रिगोनिया. सांगे गंगा या बुद्धी मृगजळ. मृगजळाला तो गंगा म्हणतोय. ठाकूनी आलियाचे कवण फळं. काय सुरतरू म्हणून बाबूळ सेविली करी. बाबूळ दिसतोय समोर आणि हा कल्पवृक्ष म्हणून मिठी मारायला गेला. काटे टोचून खलास झाला. हार निळ्याचाची दुसरा. या बुद्धी हातू घातला विखारा. अरे हा समोर हार आपल्याला दिसतोय, रत्नाचा आहे. ती रत्न चमकतायत अशी तांबडी. त्याला असं वाटलं की हे फार चांगलं आहे, आपण एक घ्यावं म्हणून तो उचलतो. निखारे असतात ते उचलून झोळीत घातलेत असं वर्णन आहे. हार निळ्याचाची दुसरा. या बुद्धी हातू घातला विखारा. का रत्ने म्हणून गारा वेची जेवी. अथवा निधाने प्रकटले म्हणून खदिरांग खोळे भरले. का सावली निर्णता घातले कुहा सिंह. सिंह बघतोय विहिरीमध्ये. दुसरा सिंह त्याला दिसतोय विहिरीमध्ये. संताप होतोय, उडी मारतोय. बाहेर यायला जागा नाही, मरून जातो. असं हे चाललेलं आहे या जगामध्ये. काय तर मला मानुषी तनूमध्ये पाहतात. मी कुठल्याही तनूमध्ये न दिसणारा मला ते असं पकडतात आणि स्वतः सापडतात. भ्रांतीनं नष्ट होतात. तेवी मी म्हणून प्रपंची. जिही बुडी दिधली कृतनिश्चयाची. तीही चंद्रासाठी जेवी जळीची प्रतिभा धरली. चंद्र म्हणून पाण्यात पडलेलं जे प्रतिबिंब चंद्राचं त्याला मिठी मारली. ती माकडांची गोष्ट आहे. चंद्र पडलाय म्हणून झाडावरून ते एक डहाळी वर आली होती, तिथून ते उतरायला गेले. डहाळी तुटली, सगळेच पडले ते गेले. त्यांच्याबरोबर तो चंद्रही गेला. आणि पडल्यानंतर वर पाहिलं तर चंद्र तिथे. तेव्हा तो तिथेच. इथे काय होतं ते प्रतिबिंब, आणि ते जिवंत होते, ते संपलं. असं हे सगळं मानुषी तनू म्हणून मूढ म्हणून शब्द वापरलेला आहे. आता ह्या ज्या 51 उपमा येतात त्या मी तुमच्यापुढे थोडंसं वेगळ्या अंगाने इथे मांडतो. कारण शेवटी आपल्याला ह्याचं काव्यरूप काय आहे तेही पाहायचं आहे. मला इथं सांगण्यात आलं की शेवटचं व्याख्यान तुम्ही ज्ञानेश्वरीचं काव्यरूप याच्यावरती द्या. त्याची सामग्री या व्याख्यानातून मी तुमच्यापुढे ठेवतोय. मागे जेव्हा केव्हा हा अध्याय शिकवावा लागला तेव्हा सगळ्यांनी असं म्हटलं की हे ज्ञानेश्वरांना अनावर होतंय आणि उधळमाथळ ते करतात. हा उधळमाथळ शब्द खरा नाही. अवजानंतिमा मूढा हा शब्द मी वापरत नाही, पण तसंच आहे ते. ही उधळमाथळ नाही आहे. हे काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. 30 उपमानं पुढे येतात. या सागराच्या लाटा जशा येतात तसं हे असतो. हा ढिगारा नाही आहे कल्पनांचा. कल्पनांची रास नाही आहे. कल्पनांची रास याचा अर्थ असा असतो की एका कल्पनेवर दुसरी कल्पना येते, तिसरी कल्पना येते आणि खालची अदृश्य ते बुडून जाते. वरचं फक्त दिसत जातं. त्याला चैतन्य नसतं, त्याला व्यवस्था नसते, त्याला सौंदर्य नसतं, उकिरड्याला सौंदर्य नसतं. तसं हे नाही आहे. ही उधळमाथळ नाही आहे. या लाटा आहेत, लाटा
सागराच्या लाटा आहेत. लाटा येतात, एकामागून एक येते, दुसरी येते, तिसरी येते. लाटावर लाटा येतात. लाटा येतच राहतात. एक दुसरीला धक्का देतो, तिसरीला धक्का देतो आणि हे चैतन्य अखंड चालू असतं. ती गतिमानता असते. या सगळ्यांच्यामध्ये एक जीव अशा तऱ्हेचा प्रभाव असतो आणि एक लाट दुसऱ्या लाटेसारखी नसते. ते अखंड चालू असते. तेव्हा ही लाट आली म्हणजे ही पुनरावृत्ती नसते. एकाच लाटेची ती दुसरी लाट ही ध्वनी प्रतिध्वनी नसते, प्रतीकरूप नसतं. प्रत्येक लाट पृथकपणे स्वतंत्र अस्तित्व घेऊन आलेली असते. पण सगळ्या मिळून एक लाटांचं संगीत सुरू झालेलं असतं. तेव्हा या लाटामध्ये चैतन्य आहे, संगीत आहे, एकसारखा एक आहे. पुनरावृत्ती वाटते, पण देर इज रिपिटेशन विथ व्हेरिएशन. तिथं पुनरावृत्ती आहे, पण त्या पुनरावृत्तीमध्ये दरवेळेला वेगळेपण आहे. जेव्हा पुनरावृत्तीत वेगळेपण येतं तेव्हा सौंदर्याची निर्मिती होती. सौंदर्य निर्मितीची ही प्रकृती आहे. रिपिटेशन विथ व्हेरिएशन प्रोड्युसेस इट सेन्स. सौंदर्याची जाणीव त्यातून जन्माला येते. स्वरसंगीत चालू असताना तुम्ही पहा, प्रत्येकजण तोच राग गातो. मालकंस गाणारे सगळे मनात आणा. प्रत्येकाचं व्हेरिएशन, त्याचं आळवण्याचं. तेव्हा देर इज रिपिटेशन, देर इज व्हेरिएशन. घड्याळाची टिकटिक, नो व्हेरिएशन, म्हणून मोनोटोनस. कानाला त्रास होतो. इथं तसं नाही आहे. हे संबंध लाटा सजीवतेने येतं, बदल घेऊन येतात. या बदलाच्या प्रक्रियेतून एक जिन्सी असा आपल्याला सौंदर्याचा प्रत्यय येतो. ज्ञानेश्वरांच्या रचनेमध्ये ते आहे. हा ढिगारा नाही कल्पनांचा, ही उधळमाथळ नाही कल्पनांची. ही सजीव प्रक्रिया आहे. आणि किती सजीव प्रक्रिया आहे. जसं त्याला वाटतं आतून आपण काहीतरी निर्माण करावं, तसं ज्ञानेश्वराच्या आतून या लाटा येत आहेत. तो सागर ज्ञानेश्वरांच्या आत आहे, साक्षात्काराच्या अनुभूतीचा. त्यातून त्या लाटा येतात. आणि आता किती सांगू असं होतं. आणि मग त्यांनाच असं वाटतं की मग आता पुरे, हे आता पुरे असं का वाटतं. म्हणजे कल्पना संपली म्हणून पुरे असं नव्हे. कल्पना संपली म्हणून पुरे असं नव्हे. ज्ञानेश्वरांना काही सुचत नाही म्हणून त्यांनी पुरं केलं असं नाही. आता पुरे याचा अर्थ तुम्हाला आता पुरेसं झालेलं आहे. आणि मग तिथे ते थांबतात. मग कधी कृष्ण सांगतो पुरे म्हणून, कधी निवृत्तीनाथ सांगतात, कधी श्रोते सांगतात, तर कधी ज्ञानेश्वर स्वतःच सांगतात. तेव्हा हे जे काव्य आहे ते जिवंत आहे. जिवंत अनुभूतीतून आलेलं आहे. ते सर्वतेनं आलेलं आहे, सदैतेनं आलेलं आहे. ते सर्वांच्यासाठी आलेलं आहे, उत्स्फूर्तपणे आलेलं आहे. ते विषयाशी बांधलेलं असलं तरीसुद्धा ते मुक्त आहे. या मुक्ताचं, मुक्त निर्मितीचं सौंदर्य आपण ज्ञानेश्वरीत अनुभवतो. म्हणून ज्ञानेश्वरी हे काव्याच्या अंगान गेलेलं तत्त्वज्ञान काव्याच्या अंगानं आपल्यापुढे विलास पावत असलेलं असं जाणवतं. म्हणून ज्ञानेश्वरी ही एकमेव अशा तऱ्हेची वाङ्मयाची निर्मिती आहे. याला तोड नाही. उगीच मराठीत आहे आणि त्याचा अभिमान म्हणून हे मी बोलत नाही. हे मी मनाला जे प्रतीत झालं ते प्रामाणिकपणे तुमच्यापुढे ठेवतोय. हा 9वा अध्याय उपमांच्या अशा लहरीवर लहरी. मला मी म्हणत नाही. मला म्हटलं की ते बांधलं गेलं. फुलांची माला, इतकी इकडं फुलं, तितकी तिकडेच फुलं. ती आली सिमेट्री नाही. हे मुक्तपणे ज्या लाटा येत आहेत समुद्रावरती, तास 2 तास रोज बसून पहा तुम्ही. समुद्र काय दर्शन देतो तसं हे दर्शन आहे. सागर दर्शन आहे. आत्मसाक्षात्काराच्या अनुभूतीचं सागर दर्शन म्हणजे ही ज्ञानेश्वरी आहे. हा 9वा अध्याय म्हणजे तर त्याचा अगदी उत्कर्ष आहे. तैसे स्थूलाकारी नाशिवंते, भरोसा बांधून चित्ते, पाहती मज अविनाशा ते, तरी कैसा दिसे. मी अविनाशी असा मी, मला विनाशी अशा मानुष रूपामध्ये बांधून ठेवतात, पाहतात आणि माझी उपासना करतात. हे कसं जमेल. हे जमणार नाही. अगा काही पश्चिम समुद्राच्या तटा, निघित आहे पूर्वेलिया वाटा. जायचे पश्चिमकडे, चालला आहेस पूर्वेकडे. कसा तू इथे पोचणार. किती विरोधी आपण वर्तन करतो याच्यासाठी हे उदाहरण आहे. अगा काही पश्चिम समुद्राच्या तटा,
निगजित आहे पूर्वेलिया वाटा, का कोंडा कांडिता सुभटा कणू आतुडे. कोंडा कुटायला घेतला आणि त्यातून अजून तांदूळाचे कण कसे मिळत नाही म्हणतोय. अरे हे काय चाललंय तुझं? तू नुसत्या गोष्टी करतोय ज्याच्यामध्ये ना रस ना काही, ना चोथाही नाही, रसही नाही, नुसतं चघळणं तुझं चाललंय, हे चालणार नाही. म्हणून मोहिलेनी मनोधर्मी हेच मी मानूनी संभ्रमे, मग जेथीची जिये जन्मकर्मे ती मदती म्हणती. तू जे जे करतोस तो करणारा मी आहे, म्हणजे करता मी, कर्म मी असं तू म्हणतोस. खरा मी करता नाही, मी कर्म नाही, करणारी ती आहे आणि ती करते. मगाशी ते नातं तुम्हाला मी सांगितलं आहे. मला माणूस म्हणून पाहतोस म्हणजे काय पाहतोस त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. हे सगळं आपल्याला माहीत आहे. पण जेव्हा त्या काव्याच्या प्रवाहामध्ये ते येतं तेव्हा कसं सौंदर्य घेऊन येतं ते पहा. एक चित्र ते उभे करतात. नवं का नाही, पण सगळं नवं आहे असं मी म्हणतो. ते का ते पहा इथे. मग अमे या मान, ज्याचे मोजमाप करता येत नाही त्याचं मोजमाप घ्यायला जाता. मग अमे या मान सर्व गताशी स्थान, सर्वत्र जो मी आहे त्याला विटेवर उभं करता. जैसे सेजे माझी वन निदेला देखे, झोपेमध्ये अरण्यद्वीप पाहता ते नसतं. मला असं तुम्ही मनातल्या मनात स्वप्नात कुठं तर कोंडून ठेवता. तैसे अश्रवणाक्षोत्र, मला काही ऐकू येत नाही, मला कान देता. मज अचक्षुची नेत्र, अगोत्रा अगोत्र, अरूपारूप, मज अव्यक्ताशी व्यक्ती, अनाथाशी यार, स्वयं तृप्ता तृप्ती भाविती गा. अरे मी स्वयंतृप्त आहे, तुम्ही काय मला नैवेद्य दाखवला. संबंध विश्व मी ऐकतोय, विश्वसंगीत अनाथ ध्वनी मी ऐकतोय. काय तुम्ही टाळ्या वाजवता माझ्यापुढे, सेवा करतो, मृदंग वाजवतो. अरे कशासाठी आहे. पण तुम्ही तुमच्या पातळीवर मला आणता आणि ईश्वराची व्याख्या करता की सर्वात श्रेष्ठ जो पुरुष त्याचे जे गुण जेवढे जास्तीत जास्त आपल्याला कल्पिता येतील तो म्हणजे परमेश्वर. संपलं नाही. याच्या आतिथ्य आहे, याच्या पलीकडचं ते आहे. क्वालिटेटिव्हली तुम्ही क्वांटिटिव्हली बोलता तो आहे, वेगळा आहे. क्वालिटेटिव्ह गुणानं तो वेगळा आहे, गुणातीत आहे. म्हणून तो तुम्हाला कल्पनेनं पकडता येत नाही. तुम्ही मानुषी तनूत आणता आणि माझं इतकं इतकं करता. पुढे त्याने असं म्हटले, माझं अनावरणा प्रावरण, मी अनावरण आहे, मी दिगंबर आहे. दिशा हेच माझं वस्त्र आहे आणि पुढे तर दिशा मला नाहीतच, मला वस्त्रच नाही. त्याला तुम्ही रेशमी वस्त्रात गुंडाळून गणपती तो तुम्ही तामनातून घरी आणता. मज अनावरणा प्रावरण, भूषणातीतासी भूषण, अलंकार घालता माझ्या अंगावर. मज सकळ कारणा कारण देखती ते, मज सहजा ते करती, स्वयंभा ते प्रतिष्ठिती. मी स्वयंभू आहे, माझा मी होऊन जन्माला आलेलो आहे. माझी प्रतिष्ठापना तुम्ही करता. अरे काय आहे, तुम्ही माझी प्रतिष्ठापना करता. मी सिद्धच आहे, मी प्रतिष्ठापितच आहे. माझी प्रतिष्ठा तुम्ही करता. तोपर्यंत मी कोण. विकायला ठेवलेला गणपती ही एक विक्रीची वस्तू, घरी आणल्याबरोबर ती पूजेची गोष्ट आणि विसर्जनाच्या वेळेला विचार करण्यासारखं आहे सगळं. याच्या पाठीमागे फार महत्त्वाचं सूत्र आहे. ही निंदा नव्हे. याच्या पाठीमागे काय आहे, सगुण भक्तीचं सात्विक स्वरूप काय आहे, इकडं हा संबंध पुढं विचार जाणार आहे. निरंतरा ते आव्हानिती विसर्जिती का, मी सर्वदा स्वतः स्वीतू तो की बाळ तरुण वृद्धू. पण मला तुम्ही बाळकृष्ण म्हणता, गोपीकृष्ण म्हणता, राधाकृष्ण म्हणता आणि शेवटी मला कुठेतरी व्याधाचा बाण मारून बेपत्ता करता. मज एकरूपा संबंधू जाणती ऐसे, मज अद्वैताशी तुझे, मज अकर्ते याची कादे, मी अभोक्ता की भुंजे ऐसे म्हणती. मज अकुळाचे कुळवानती, अमुक कुळात हे जन्माला आले यदुवंशात. मज नित्याचे निधने शिणती, मज सर्वांतराते कल्पती अरिवित्रगा. काय नवीन आहे यात, नवीन काय नाही. पण या प्रवाहात जेव्हा ज्ञानेश्वर चित्र उभं करता तेव्हा खरंच आपण किती मूढ आहोत हे कळणं हे नवीन आहे. हे कळण्यासाठी हा तपशील ज्ञानेश्वर देतात. ज्ञानेश्वरांच्या संबंध 9व्या अध्यायात, म्हणून मी प्रारंभीच म्हटलं की नवं काही नसलं तरी अखंड नवीनतेचं भान येत राहतं. किंबहुना ऐसे समस्त
जे हे मानुष धर्म प्राकृत तयाची नाव मी ऐसे विपरीत ज्ञान तयांचे. त्याला मी विपरीत ज्ञान असं म्हणतो. जव आकारू एका पुढे देखती तवा देव येणे भावे बसती. यांना डोळ्याला आकार दिवसावा लागतो, मग त्याला ते देव म्हणतात. मग तोचे बिघडल्या ताकती. गणपती आणता चुकून त्याचा हात तुटला, झालं आपलाच हात तुटल्यासारखं होतो, इतका आपण घाबरतो. काय आहे त्याच्यामध्ये? ही कल्पना आपल्याला नंतर पॉझिटिव्हली विधायकरीतीने पाहायची धर्माच्या अंगानं. माणूस कसा आहे ते इथे सांगतायत. मग तोच बिघडल्या ताकती नाही म्हणून माते येणे येणे प्रकारे अशा अशा तरे जाणती मनुष्याईसेनी आकारे. हे मला माणूस म्हणून म्हणतात. म्हणून ज्ञानतिथे अंधारे. हे सगळं ज्ञान हे अंधारलेलं ज्ञान आहे म्हणायचं, हे अज्ञान आहे म्हणायचे. तुम्ही मूढ आहात. हे तेव्हा अशा तऱ्हेनं आता आपण हळूहळू या भक्तीला सगुण भक्तीकडे घेत चाललेलो आहोत आणि आपल्या सगळ्या या धर्माचं सगुण भक्तीमध्ये रूपांतर झालेलं आहे. ती केंद्रवर्ती आहे. 9वा अध्याय हा सर्व गीतेचा प्राणभूत अध्याय ज्ञानेश्वरांनी मानलेला आहे. हे 700 जे श्लोक आहेत ते सगळ्या या 9व्या अध्यायात येऊन राहिलेले आहेत. म्हणून त्याचा विस्तार खूप आहे. 500हून अधिक ओव्या आहेत त्याच्या. अशा रीतीने गेल्यानंतर त्या ओव्या येणारच. कारण या लाटा आहेत, सागर उफाळलेला आहे. आता हा आणि या तऱ्हेनं आपण ते पाहू. आता ज्ञानेश्वरीकडे पाण्याची बैठक पक्की झाली असल्यामुळे आता स्पष्टीकरणात्मक आपल्याला फारसं बोलायचं नाही आहे. आज मुद्दाम काव्याच्या अंगाने का गेलो तर घरी आपण जेव्हा वाचाल, आत्तापर्यंत वाचतच आहात, पण आता वाचत असताना ज्ञानेश्वरी ही तुमची होत जाईल आणि तुम्ही ज्ञानेश्वरीची होत गेला म्हणजे जो आनंद असतो त्या आनंदाचा आनंद घेऊन आपण इथे आहात. म्हणून मी थोडंसं काव्याच्या अंगानं आज बोललो आहे. ओम शांती शांती शांती.